जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा तालुका समितीतर्फे मेळावा। सीमा चळवळ ही घराघरात पोहोचली पाहिजे, यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहायला हवे। अनेक पिढ्यांनी या लढ्यात आपले योगदान दिले आहे। देशभरातील अनेक चळवळी वाईट स्थितीत आहेत, पण सीमावर्ती भागातील लोकांनी आपली अस्मिता जागृत ठेवण्याचे काम केलं पाहिजे। गेल्या अनेक पिढ्यांचा हा लढा विशिष्ट पद्धतीने मार्गस्थ करावा लागेल, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, असे मत सांगली तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केले। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आमदार पाटील आणि प्राध्यापक मधुर पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर अध्यक्षस्थानी होते। या ठिकाणी उपस्थित असलेल्या रोहित पाटील, प्राध्यापक मधुकर पाटील, वकील श्रुती जडेकर यांचा शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला। तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। आमदार रोहित पाटील आपल्या भाषणात म्हणाले, आणि या समितीच्या युवा आघाडीचा मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्वात अधिक पाठिंबा जर कोणाला दिला गेला असेल तर तो तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघामध्ये मला दिला गेला। आपण सर्वांनी पाठिंब्याचं पत्र मला दिलं, पण पाठिंब्याचं पत्र देत असताना या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या लढ्यामध्ये माझा सहभाग सुद्धा तितकाच अग्रेसर राहील, याची नोंद सुद्धा आपण सर्वांनी करून घेऊ। त्यामुळे बहुमान तुम्ही मला दिला। माझ्या प्रचारासाठी या परिसरातली तरुण मुलं, तरुण सहकारी अनेक दिवस त्या मतदारसंघामध्ये राबत होते। त्यामुळे फक्त तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघच नव्हे, तर हा परिसर सुद्धा मला माझ्या मतदारसंघापेक्षा वेगळा असणार नाही, ही भावना सुद्धा माझ्या मनामध्ये आज या पुढच्या काळामध्ये काम करताना आहे। आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने आणि त्यांनी संबंध देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिला, ते स्वामी विवेकानंदजी यांच्या सुद्धा जयंतीचा आजचा हा दिवस आहे। खरं तर जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या या पुण्य दिवशी, ज्या दिवशी मी बेळगाव मध्ये येतोय, इतिहासातला एक क्षण आठवतोय। इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण पाहणं चालतो, त्यावेळेस पुण्याची राख करण्याचं काम अनेक शाळांकडून या देशामध्ये झालं। त्या काळामध्ये सुद्धा मराठी माणसाला हरल्यासारखं वाटलं, मराठी अस्मिता हरली होती। आणि अशा काळामध्ये जिजाऊंनी शिवराय घडवण्याचं ठरवलं आणि संबंध या राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपानं अस्मिता जागा करण्याचं काम जिजाऊंच्या माध्यमातून त्या काळामध्ये निर्माण झालं। आज जिजाऊंच्या जयंतीचा दिवस आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये पुन्हा एकदा अस्मिता आपल्या जागा करायच्या असतील तर आजच्या दिवसापेक्षा दुसरा कुठला दिवस पुण्य असू शकत नाही, हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे। देश स्तरावरती, जागतिक स्तरावरती आज युवा दिन साजरा केला जातो। खरं तर निवडणूक लढवत असताना यापूर्वी या वयाचा कोण उमेदवार उभारलाय की नाही याची चौकशी करायचा वेळ मलाही मिळाला नाही, कारण माझ्या समोर जे उमेदवार होते ते फार तगडे होते।
राष्ट्रीय पक्षाचे माजी खासदार होते आणि असं असताना अशा उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत असताना देह भान विसरून आम्ही निवडणूक लढलो, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांचा आशीर्वाद घेतला आणि असं असताना निवडून आल्यानंतर मला माझ्या काही सहकार्याने सांगितलं की पूर्ण देशामध्ये सगळ्यात तरुण आमदार व्हायचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. आज युवा दिनानिमित्त ज्यावेळेस मी आपल्या सर्वांसमोर उभा राहतोय, मी फार काही तात्विक बोलणं योग्य ठरणार नाही किंवा तत्वज्ञान आपल्या पुढे मांडणार नाही. युवा दिनानिमित्त अनेक वेळेला वक्त्याकडून एक अपेक्षा असते की युवकांनी वागावं कसं, युवकांनी काय विचार करावा, काय करू नये. आज माझ्या अनेक तरुण सहकारी इथे उपस्थित आहेत. या वयात तरी अशा कुठल्याही पद्धतीचं तत्वज्ञान मी पाळण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की वयाच्या 16व्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की आपल्याला मतदारसंघामध्ये फिरून मतदारसंघ बांधायचा आहे. तर जुन्या काही लोकांनी आशीर्वाद दिला आणि काय करायचंय यापेक्षा काय करायचं नाहीये याची जाण मला करून दिली. आज या भागातला प्रश्न वेगळा आहे, या भागातल्या अडचणी वेगळ्या आहेत आणि हा प्रश्न लढत असताना, या प्रश्नासाठी लढत असताना येत्या काळामध्ये आपण काय करतोय यापेक्षा ही चळवळ थांबली नाही पाहिजे. ही चळवळ पुन्हा एकदा दारादारापर्यंत गेली पाहिजे, घराघरामध्ये गेली पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे याकडे आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज देशातल्याच नव्हे तर संबंध जगामध्ये तरुणांसमोरची आव्हानं वेगळी आहेत. प्रत्येक देशामध्ये भौगोलिक परिस्थिती बघितली, त्यांचा इतिहास बघितला, आज ते ज्या परिस्थितीमध्ये कार्यरत आहेत ती परिस्थिती बघितली, तर आपल्या सर्वांची परिस्थिती बघता आपल्या सर्वांचं भविष्य आहे ती परिस्थिती राहिली तर एका काळामध्ये भविष्यच आपल्याला हातात घ्यायला लागते की काय अशी देशाची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. पारतंत्र्यापासून स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जगभरामध्ये सीमावादावरून बदल घडत होते. अनेक वेळेला कालपर्यंतच्या बातम्या आम्ही बघतोय सीमावादासाठीच भांडणं चालू आहेत, युद्ध चालू आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या अस्मिता दडपवण्याचं काम या भागामध्ये होतंय. त्या अस्मिता पुन्हा एकदा जागा करण्याचं काम आपल्याला याच्या काळामध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आपल्या अस्मिता गहाण न ठेवता आपल्या अस्मिता जागा ठेवून हा प्रश्न तडीस नेण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही जुन्या जाणत्या लोकांकडून मार्गदर्शन घेतो, तर पिढ्यानपिढ्या हा जो संघर्ष होतोय त्या संघर्षाबाबतीत माहिती घेत असताना एक गोष्ट मला लक्षामध्ये आली की आपल्याला सर्वांना जागा होत असताना मात्र आता वेगळ्या पद्धतीने जागा होण्याची सर्वांना गरज आहे. मी युद्ध करायचं म्हणत नाही, पण जगभरामध्ये जिथे जिथे संघर्ष चालू आहे तिथे तिथे संघर्ष करण्याची पद्धत बदलत गेली आणि पद्धत बदलल्याशिवाय संघर्ष करण्याला अर्थ राहिलेला नाही अशी अनेक उदाहरणं जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये माझा मतदारसंघ सोडून मी सर्वात आधी प्रचाराला कुठं जर बाहेर पडलो असेल तर ते बेळगावला आलो होतो. महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही पक्षासाठी प्रचार करण्याचा मान मला कधीही मिळाला नव्हता, पण इथं येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची बाजू मांडण्याची
आणि आपल्या ज्या मराठी अस्मिता आहे त्या अस्मिता जाग्या करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये 3 दिवस राहून विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही केला होता. सगळी परिस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये आली. मी आज दुपारपासून ज्यावेळेस काही जुन्या जनता लोकांना भेटतोय, अनेकांना माझा एकच सवाल होता की येत्या काळामध्ये या प्रश्नाचा आपण प्रश्न कसा पुढे घेऊन जायचा आहे, या प्रश्नाचा शेवट कसा करायचा आहे. संघर्ष करावा लागत असेल तर तो संघर्ष फक्त रक्त सांगण्यापुरता नसावा. त्याच्याही पुढे जाऊन तांत्रिक दृष्ट्या जर आपल्याला लढा द्यावा लागत असेल तर ती तांत्रिक दृष्ट्या हा लढा देण्याची तयारी आपली पाहिजे. मला अनेक लोकांनी सांगितलं, काही बदल त्यांनी सुचवले. खरं तर या देशातल्या सगळ्यात तरुण आमदार म्हणून ज्यावेळेस मी काम करतोय, माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मला या चळवळीमध्ये काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. पण काम करत असताना मी एका गोष्टीची खात्री घेते, अनेक पिढ्या संपल्या पण हा प्रश्न संपला नाही. माझी कारकीर्द या प्रश्नासाठी संपूर्ण याची खात्री मात्र मी माझी कारकीर्द संपवण्याची निश्चितपणे आहे. कारण आता प्रतीक बदलावं लागेल. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सल्ल्याने जे सल्ले तुम्ही सर्वांनी मला दिलेले आहेत हे सगळे सल्ले लक्षामध्ये घे. आदरणीय पवार साहेबांचा आणि महाराष्ट्रामध्ये काही लोकांचं मार्गदर्शन घेत आपण या प्रश्नासाठी एक नवं स्वरूप देऊया असं माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी वाटतंय. कारण या परिसरामध्ये आम्ही बघितलं की फार त्या प्रश्नाच्या खोलात आजच्या दिवशी जाणार नाही, पण एकूण परिस्थिती बघितल्यानंतर आपल्या लोकांवरती अन्याय जर होत असेल तर तो अन्याय सहन न करण्याचं रक्त पिढ्यांपासून पूर्वीचा आपल्याला मिळालेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना जागे राहावं लागेल, जागरूक राहून काम करावं लागेल. आपल्या या भागामध्ये आपले जे बांधव आहेत त्या बांधवांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी आपल्याला सर्वांना कष्ट करावं लागणार आहे. आणि ते कष्ट करण्याची भूमिका महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य म्हणून माझी सुद्धा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. एवढंच आश्वासन मी आज या भागामध्ये आपल्याला सर्वांना देऊ इच्छितो. त्यामुळे आज फार न बोलता खरं तर 11 आणि 12 तारीख ही आज अंजनी गावची यात्रेचा दिवस आहे. पण ज्यावेळेस मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं त्यावेळेस सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून आपण बेळगावला गेले पाहिजे, आपल्या बांधवांना भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि इथला जो प्रश्न आहे तो प्रश्न तरी नेण्यासाठी इथल्या लोकांना जो संघर्ष करावा लागतोय त्या संघर्षामध्ये आपण सुद्धा एकमय होऊन जावं ही भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आली. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून मगाशी भाषणामध्ये संदर्भ देत असताना वसंतराव नाईक साहेबांचा सुद्धा अनेकांनी संदर्भ दिला. वसंतदादा पाटलांनी या भागामध्ये त्यावेळेस काम करण्याचा प्रयत्न केला. आणि असं असताना ही जी जुनी परंपरा आहे आपली माणसं ओळखण्यासाठी, आपल्या माणसांची मनं राखण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या अस्मिता जाग्या करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये पराकोटीचा संघर्ष मला जरी करावा लागला तरी मी मागे हटणार नाही एवढे शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो. त्यामुळे ज्या पद्धतीने आबांचं सौंदर्य या भागाशी होतं त्याच पद्धतीनं किंबहुना ताकदवर जास्त होईल इतकं प्रेम आणि जिव्हाळा मी माझ्याकडून या भागामध्ये जपेल एवढा शब्द आज या युवा दिनानिमित्त एक युवक म्हणून आपल्याला सर्वांना देतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्या सर्वांची परवानगी मागतो. जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी. यानंतर प्राध्यापक मधुर पाटील यांनी आपल्या भाषणात काय म्हणाले पहा. बंधू आणि भगिनींनो, सीमा भागातल्या सभा
आणि माझं भाषण झालं नाही असं गेल्या 20 वर्षात कधी मला आठवत नाही. तुम्ही मला कुठेही बोलवा, मी तुमच्यासाठी हजर आहे. हे मी किनेकर साहेब, कोंडुस्कर साहेब तुम्हाला नेहमी दिगंबर पाटील साहेब सांगतोय. मला तर एका सभेमध्ये दत्ता उघाडी कुठे आहेत, एका सभेचा अनुभव कंगराईचा वेगळा आहे. आणि मी नेहमी सांगतो की दगडांची भीती मराठ्यांना नाही, आमचा इतिहास ढाल तलवारींचा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी सातत्याने या सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतो. खरं तर आजची सभा ही आगळ्याने वेगळी आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. आज युवक दिनाचं औचित्य साधून शुभम शेळके आपण सगळ्या सहकार्याने, मला तर समितीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी कौतुक वाटतं की कुठलाही कार्यक्रम असो रोहित दादा यांचं नेटकं नियोजन असतं. आणि म्हणून या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि या सगळ्यांचा आभार आणि अभिनंदन करूया. मित्रांनो, खरं तर आज स्वामी विवेकानंदांची 167वी आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची 427वी जयंती आहे. या दोन्ही जयंतीचं औचित्य साधून आज आपण या ठिकाणी युवकांचा मेळावा आयोजित केलेला आहे. खरं तर सुरुवातीलाच तृप्तीताई सडेकर या ठिकाणी बोलल्या, त्या ताईंचंही एकदा आपण जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया. कारण जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी आज अशा समारंभात बोलत आहेत, हे आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. मी मित्र, माझ्या विषयाची मांडणी मी 3 टप्प्यामध्ये करणार आहे. एक, आज विवेकानंदांची जयंती आहे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती आहे. समितीचा या ठिकाणी अतिशय युवकांचा मेळावा आयोजित केलेला आहे. आणि मेळावा हा आंदोलनासारखा असतो, तो महोत्सवासारखा असतो. आणि या मेळाव्याचा उद्देश काय असतो की जागृती, जाणीव आणि प्रबोधन या 3 गोष्टी व्हाव्यात, हा कुठल्याही मेळाव्याचा उद्देश असतो. मित्र, युवक दिन हा आपण कशासाठी साजरा करतो? स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणून आज जगभर, भारतभर हा युवकांचा दिन म्हणून आपण साजरा केला जातो. तरुण कुणाला बनायचं? त्याच्या शब्दाला शस्त्राची धार आहे, त्याच्या शब्दाला शस्त्राची धार आहे, अग्नीचं तेज आहे, पतिवर्तेचं पावित्र्य आहे, लाख माणिकीचं पाणी काढण्याची धमक ज्याच्याकडे असते तो खऱ्या अर्थाने युवक असतो. मन, मत, मेंदू, मनगट या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर सक्षम असतात तो खऱ्या अर्थाने युवक असतो. आणि म्हणून मी सातत्याने सांगतो की युवक हा देशासाठी उपयोगी असला पाहिजे, युवक हा क्रांतीसाठी सज्ज असला पाहिजे. आठवा या देशाचा इतिहास, आठवा महाराष्ट्राचा इतिहास, आठवा या देशाचा खऱ्या अर्थाने इतिहास, ज्या इतिहासानं तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम केलं, तो युवक उद्याच्या काळात मित्र आपल्या सगळ्यांना निर्माण करायचा आहे. आणि हा युवक जर निर्माण करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आज समितीच्या माध्यमातून अनेक लोकांचं उद्बोधन, या लढ्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी लोक करतायत. या व्यासपीठावरती बसलेली अनेक मंडळी आज 70च्या दिशेनं प्रवास करतायत. ही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नासाठी, आपल्या भूमिकेसाठी, आपल्या घरादाराचा, आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या भाषेसाठी आणि अस्मितेसाठी लढत आहे. या सगळ्यांना आपण खऱ्या अर्थानं सॅल्यूट केला पाहिजे. मी सातत्यानं सांगतो की लोकांनी एकत्र आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी विचार हा आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंतःकरणात ही संस्कृती असली पाहिजे. बेळगाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं नातं आहे. मी आवर्जून सांगेन, येळूर असेल, भिनगड असेल, हा सगळा परिसर, या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली भूमी आहे. हा इतिहास आम्हाला खऱ्या अर्थानं विसरून चालला नाही. आणि म्हणून त्यांचा आदर्श मित्र आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यांचे विचार आम्ही आत्मसात केले पाहिजे. विवेकानंद काय म्हणायचे? मला 100 युवक द्या, मी त्या राष्ट्राचं भविष्य घडवतो. आज असे युवक त्याला शिवाजीराव आपल्याला पाहायला मिळतात का? याचं मला चिंतन करणं गरजेचं आहे. मी सातत्याने सांगतो की आमचा इतिहास हा पराक्रमाचा आहे आणि आमचं वर्तमान सुद्धा आम्हाला पराक्रमाच्या दिशेने घडवायचं आहे. आणि हे जर सगळं घडवायचं असेल तर तुमची सगळ्यांची ताकद ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, तरुणांनी संघर्ष केला पाहिजे. एक भूमिका आपण सदैव डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आणि या देशासाठी काम केलं पाहिजे. पावित्र्य आणि चारित्र्य काय असतं याचं एक सुंदर उदाहरण सांगतो. आज विवेकानंदांची जयंती आहे. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले होते आणि धर्म परिषदेमध्ये त्यांनी भाषण केलं. काय केलं? त्यांच्या अगोदर 35 लोकांनी माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स असा उल्लेख केला होता. पण स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनीनं हे शब्द उच्चारल्यानंतर 5 मिनिटं सभागृहात टाळ्या वाजवल्या होत्या. त्याचं कारण फक्त इतकंच होतं की त्या माणसाच्या भाषेमध्ये गोडवा होता आणि निरागसता होती. ती विचारधारा आम्ही खऱ्या अर्थाने
आत्मसात केली पाहिजे. एक भगिनी एकदा स्वामी विवेकानंदांच्याकडे गेली आणि म्हणाले की विवेकानंदजी, माझा डोळा फडफडतोय. आज युवक मेळाव्यावर मी सांगतो की आम्ही काय शिकायचं. एक भगिनी विवेकानंदांच्या जवळ गेली आणि म्हणाली की स्वामीजी, माझा डावा डोळा फडफडतोय, याच्यावरती उपाय काय. ती भगिनी विवेकानंद म्हणाले की महाराज, काहीतरी अपशकुन घडणार आहे, माझा डावा डोळा फडफडतोय. विवेकानंद हे विज्ञान मानणारे होते. विवेकानंदांनी त्या महिलेला काय सांगितलं, ताई, डावा डोळा फडफडतो अपशकुन असं म्हणताय, उजवा डोळा फडफडतो शकून असं म्हणताय. असं काहीच नसतं शकून या अपशकुन. या जगामध्ये अंतिम सत्य काय. एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे एखादा कुंभार मातीचं मडकं बनवतो आणि ते उन्हात ठेवतो का, ते मडकं वाळावं, लवकर तयार व्हावं म्हणून. आणि एखादा शेतकरी शेताची मशागत करतो आणि तो पावसाची वाट बघतो. शेतकऱ्यासाठी पाऊस हा शकून आहे आणि खऱ्या अर्थानं कुंभारासाठी ऊन हा त्याच्यासाठी शकून आहे. शकून आणि अपशकुन काहीच नसतं. माणसाची गरज ही शकून असते, हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा विज्ञानवाद या देशाच्या तरुणांनी खऱ्या अर्थानं समजावून घेतला पाहिजे. जग बदलत चाललंय. मी सातत्यानं सांगतो की मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे, एकसंघ राहिलं पाहिजे. चव्हाण साहेब नेहमी सांगायचे सीमा भागातल्या लोकांना एक तोंडपाठ आहे, पण मला आवर्जून सांगायचं आहे की आपण सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, एकतेची ताकद दाखवून दिली पाहिजे. शाहू महाराज म्हणायचे, गवताची एक काडी कोणी जोडू शकतं, पण त्याचं बिंड्या जेव्हा रूपांतर होतं ना, तेव्हा हत्तीला लोळण्याची ताकद त्याच गवताच्या पाठीत होते. हे प्रत्येक माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे. आता आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. मनभेद मतभेद बाजूला ठेवलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, विधानसभेच्या प्रचाराची मी आलो होतो. मी जेव्हा सभा घेतल्या होत्या त्यावेळी 2 आमदार निवडून आले होते. मी परमेश्वराला साकडं घालेन, या सीमावाल्याला इतकी ताकद आहे की पुढच्या विधानसभेमध्ये 7 आमदार आणि शुभमराव एक खासदार लोकसभेत जावावा, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आपली ताकद दाखवली पाहिजे, आपले विचार दाखवले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे, एक विचार मांडला पाहिजे. आणि हा विचार जर मांडायचा असेल तर मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं एकत्र येणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की कुठलीही चळवळ मोठी का होते, त्या चळवळीला ताकद दिली पाहिजे, बॅकबोन दिला पाहिजे. कुणी विचार मांडले पाहिजे, कुणी सभा घेतल्या पाहिजे, कुणी वर्तमानपत्र लिहिलं पाहिजे, कुणी छापलं पाहिजे, कुणी चांगलं संघटन केलं पाहिजे, गावागावात केलं पाहिजे, लोकांना विचार मांडले पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. भूमिका, मत, विचार या गोष्टी जोपर्यंत तुम्ही पटवून देणार नाही तोपर्यंत तुमचा इतिहास घडणार नाही. आणि मी नेहमी सांगतो, रडणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही, ज्याच्या शौर्य आणि धाडस आहे त्याचाच इतिहास लिहिला जातो. हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ताकदीने लढलं पाहिजे. गेली अनेक वर्ष, 65 वर्ष आपण संघर्ष करतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं प्रकरण न्याय निश्चित मिळेल, पण हे सगळं मिळवायचं असेल तर आपण एकसंघ राहिलं पाहिजे. आणि हे राहायचं असेल तर त्यासाठी मित्र आपली भाषा, आपली संस्कृती, आपली विचारधारा ही आपण टिकवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आम्हाला आमचा इतिहास काय सांगतो, आमच्या इतिहासातून मी प्रेरणा काय घ्यायची, आमच्या इतिहासानं आम्हाला काहीतरी देण्याचं काम केलं. आणि हे देण्याचे विचार जोपर्यंत आम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत आमची खऱ्या अर्थानं प्रगती होणार नाही. मी नेहमी सांगतो की अलीकडे आमची मुलं फार रोहित तयारीचे फार हुशार आहेत. अलीकडे मुलांना काय कळत नाही असं लोकांना वाटतं. जेव्हा एक उदाहरण सांगतो, एक वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये एका खडू शिक्षक होते. त्याने एक टेस्ट घेतली होती 10 मार्काची. वर्गामध्ये 50 मुलं होती. 50 पैकी 48 मुलांना 10 पैकी 8, 10 पैकी 7, 10 पैकी 6 मार्क मिळाले. एका मुलाला 3 मार्क मिळाले आणि एका मुलाला 0 मार्क मिळाला. ज्या मुलाला 3 मार्क मिळाले त्या मुलाच्या जवळ शिक्षक गेले आणि त्याच्या पाठीत रप्पाटा मारल्याने सांगितलं, अरे मूर्खा, काय कळतंय का नाही, 10 पैकी फक्त 3 मार्क मिळाले, तुझी बुद्धी कुठे गेली. ते पोरग हसायला लागलं. सरांनी पुन्हा रपाटा मारला, म्हणजे अरे वर 10 पैकी 3 मार्क पडले तरी सुद्धा हसतो, तुला लाज वगैरे काय वाटत नाही का. ते पोरग म्हटलं, सर मला 10 पैकी 3 मार्क मिळाले याचं वाईट वाटत नाही, मी चित्रपटातलं गाणं लिहिलं आणि त्याला तुम्ही 3 मार्क दिले याचं मला फार वाईट वाटतंय. आमच्याकडे पोरांनी कळतं, पोरं फार तयारीचे हुशार आहेत. युवकांना काय कळत नाही असं अजिबात नाही, त्यांना सगळं कळतं, फक्त ते वळत नाही. त्यांना आपण वळण लावलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे की बाबांनो हे असं आहे, हे तसं, हे असं केलं पाहिजे, हे तसं केलं पाहिजे. आणि म्हणून सगळं जर करायचं असेल तर आमच्या मुलांच्या मनामध्ये एक चैतन्य आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. आता हे चैतन्य बाजारात विकत मिळत नाही. आत्मविश्वास कुठं पावशेर किलोवर काय मिळतो काय, अजिबात मिळत नाही. तो आतून निर्माण केला पाहिजे. आमचा पराक्रम, आमचा इतिहास, आमचं शौर्य
आम्ही खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आज ज्या राष्ट्रमाता जिजाऊची 427वी जयंती आहे, मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आज जे बंगळूर शहर आहे त्या बंगळूर शहराची रचना स्वराज्याचे संकल्प शहाजीराजे भोसलेंनी केली होती. हा इतिहास आम्हाला खऱ्या अर्थानं विसरून चालणार नाही. होलसर नावाचं शहर होतं कावेरी नदीच्या काठावरती, त्या शहराचं पुनर्जीविकरण करण्याचं काम हे स्वराज्याचे संकल्प शहाजीराजे भोसलेंनी केलेले आहे. आहत तंजावर तहत देशावर अवघा मुलूक माझा, हा आमच्या मराठीचा इतिहास आहे. तो इतिहास मित्र आपण खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून हा पराक्रमाचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर आमच्या युवकांच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास, एक खऱ्या अर्थाने विचारधारा आम्ही सगळ्यांनी निर्माण केली पाहिजे. आणि ही विचारधारा जर निर्माण करायची असेल तर मी या सभागृहामध्ये असणाऱ्या लोकांना, ऑनलाईन कार्यक्रम बघणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना मी आवर्जून विनंती करेन की मित्र हो, या समाजाचा आपण देणं लागतो, या देशाचा आम्ही देणं लागतो. एक कृतज्ञता, एक समर्पणाची भूमिका ही तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. मी सातत्यानं सांगतो की मित्र हो, पीएससी साठी ताजमहल बनवणारा शहाजहान कुणाच्याही लक्षात राहिला नाही. पीएससी साठी ताजमहल बनवणारा शहाजहान कुणाच्याही लक्षात राहिला नाही. पण आईसाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिले. त्याचं कारण काय? एक भूमिका, एक विचारधारा. मला स्वराज्यासाठी जगायचं आहे, मला स्वराज्याचा विस्तार करायचा आहे आणि मला मराठी माणसाचं राज्य निर्माण करायचं आहे. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती, म्हणून खऱ्या अर्थानं हे स्वराज्य निर्माण झालं. मित्र, आज आपल्या सगळ्यांची भूमिका एक असली पाहिजे की शिवाजी महाराजांची भूमिका काय होती? राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःच असलं पाहिजे. राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःच असलं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होती. आज तो मराठी माणूस आज पुन्हा एकदा आम्हाला जागा करणं गरजेचं आहे. आज मराठी स्वाभिमान आज पुन्हा एकदा जागा करणं गरजेचं आहे. आज आमची अस्मिता पुन्हा एकदा जिवंत ठेवणं ही तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांची मित्र भूमिका असली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मराठी माणूस पुन्हा एकदा संघर्ष करेल आणि नवा एका विचाराच्या दिशेने जाईल. आणि म्हणून या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणायचं असेल तर युवकांचा सहभाग हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. मित्र, मी नेहमी सांगतो की तळमळ असल्याशिवाय कळवळ होत नाही आणि कळवळ असल्याशिवाय चळवळ तयार होत नाही. आणि ती चळवळ आणि निर्माण करायची असेल तर तुमच्याविषयी, मराठी भाषेच्या विषयी आत्मसात एक चांगला विचार करणं गरजेचं आहे. आणि तो विचार उद्याच्या काळात निर्माण करण्यासाठी मित्र आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे. जे चांगलं आहे ते घेण्याचं काम केलं पाहिजे आणि नवीन तरुणांच्या खांद्यावरती नवं नेतृत्व देऊन नवी विचारधारा आपण पुढे नेण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थानं मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल. मगाशी आमच्या ताईंनी सांगितलं की मराठी माणूस काय करू शकतो. लता मंगेशकरांच्या आवाजापासून ते सचिन तेंडुलकरच्या बॅटमध्ये याच बेळगावचा एक माणूस मला वाटतं अमेरिकेमध्ये खासदार आहे. किती मोठी विचारधारा आहे. मराठी माणसाकडे जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मी सातत्यानं सांगतो मराठी माणसाकडे जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. दिल्लीचे ही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा, ही संस्कृती आहे. किती लोकांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. सगळे क्षेत्र पहा, कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, सहकार असेल, व्यापार असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणसाकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. फक्त गरज आहे आम्ही आमच्यातला वाघ जागा करण्याची, आमच्यातला माणूस जागा करण्याची आणि आम्ही आमचा जो चांगला आहे त्याला मदत करण्याची, त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याची ही गरज जर आपण सगळ्यांनी निर्माण केली आणि योग्य व्यक्तीच्या पाठीमागे आपण जर राहिलो तर मला विश्वास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असं म्हटले होते की मला माझ्या राज्याचं भविष्य घडवायचं असेल तर मला चांगल्या तरुणांची गरज आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते ज्या देशाचं भविष्य मला 100 तरुण द्या, मी त्या देशाचं भविष्य घडवतो. आज आम्हाला आमच्या देशाचं भविष्य घडवायचं असेल, आमची भाषा, आमची संस्कृती आणि आमची विचारधारा टिकवायची असेल तर मी तेव्हा आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे. संघर्षाची भूमिका ठेवली पाहिजे. जे चांगले आहेत त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. आमचा इतिहास खऱ्या अर्थानं पराक्रमाचा आणि शौर्याचा आहे. मी सातत्यानं या सीमा परिसरात येत असतो. भाषेचं संवर्धन असेल, साहित्य संमेलन असतील, मराठी माणसांचे मेळावे असतील, महोत्सव असतील, काही कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो आणि मी लोकांना इतकंच सांगतो की आज मराठी तरुणांना नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या द्यायला शिकलं पाहिजे. आज मराठी तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि मराठी तरुणांना आपल्यातलं टॅलेंट, जे कर्तृत्व आहे ते दुसऱ्यांना द्यायला शिकलं पाहिजे. आणि आपल्यासारख्या 100 मुलांना उभं करण्याचं काम जर आपल्या तरुणांनी केलं तर निश्चितपणे मराठी माणूस सक्षम होईल, मराठी उद्योग विश्व खऱ्या अर्थानं मोठं होईल आणि यातून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की आपल्या भूमीमध्ये ताकद आहे, स्पिरिट आहे, आपल्या भूमीमध्ये एक विचारधारा आहे.
ही विचारधारा पुढे घेऊन आपण जाण्याचं काम केलं पाहिजे। आणि ही विचारधारा जेव्हा तुमच्या माझ्या मनामध्ये एक खऱ्या अर्थाने ताकद निर्माण करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक क्रांती घडेल। आणि ही क्रांती मित्र उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांना करायची आहे। ही क्रांती एकट्यानं होणार नाही। मी नेहमी सांगतो की एक माणूस 100 पावलं पुढे जाण्यापेक्षा 100 माणसांनी एक पाऊल पुढे झालं हे समाजाच्या विकासाचं द्योतक असतं। मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी सुसंवाद साधत असताना मला इतकंच सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये आपले आमदार आदरणीय रोहितदादा पाटील जे देशातले सगळ्यात मोठे तरुण आमदार आहेत, ते सभागृहात प्रश्न मांडतील, त्याच्यासाठी त्यांना जोरदार टाळ्या वाजवून आपण समर्थन करूया, त्यांना पाठिंबा देऊया। आणि निश्चितपणे मला अभिमान आहे की आपण सगळे लोक खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नासाठी, आपल्या अस्मितेसाठी आणि आपल्या विचारधारेसाठी आपण सगळेजण एकत्र आलेले आहात। आज खरं तर युवक दिन आहे आणि युवकांच्या दिनाच्या निमित्तानं मला 2 गोष्टी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायच्या आहेत। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, ज्याला आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो, ज्याला आपण रयतेचं राज्य म्हणतो। त्या रायरेश्वरच्या मंदिरामध्ये प्रार्थना करताना, शपथ घेताना महाराज इतकंच म्हणाले होते, हे राज्य रयतेचं व्हावं। त्यांचा विचार काय होता की रयतेचं राज्य निर्माण व्हावं, मराठी माणसांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा आणि या सगळ्या गुलामगिरीतून महाराष्ट्र धर्म मुक्त व्हावा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होती। त्यांची भूमिका ही स्वराज्यासाठी होती, म्हणून खऱ्या अर्थानं हे स्वराज्य खऱ्या अर्थानं 350 वर्षानंतर सुद्धा आजही प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती होते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो पाहायला मिळतो। त्याचं कारण काय असेल तर आमचा राजा हा फक्त आणि फक्त रयतेसाठी जगला होता। तो सोन्याच्या सिंहासनासाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी नव्हता, तर तो रयतेच्या कल्याणासाठी होता, म्हणून आमचं स्वराज्य निर्माण झालं। मला वाटतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि तो आदर्श जर आपण सगळ्यांनी घेतला तर निश्चितपणे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी विचारधारा ही निश्चितपणे टिकेल, ती टिकावी अशीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो। आणि शेवटचे 2 प्रसंग मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याकडे निष्ठा असली पाहिजे। इतिहासातला सगळ्यात रोमहर्षक दुसरा प्रसंग तानाजी मालुसरेंचा। 3 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरे, त्यांचं गाव उंबरठ जे रायगड जिल्ह्यामध्ये होतं। तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना राजगडावरती भेटण्यासाठी आले आणि महासाहेब जिजाऊला इतकंच म्हणाले की महासाहेब, पावसाळ्याच्या अगोदर रायबाचं लग्न आहे, आशीर्वाद द्यायला या, ही पत्रिका तुम्हाला देण्यासाठी आलोय। महासाहेब जिजाऊ इतकंच म्हणाल्या, हो तानाजी, रायबाचं लग्न आहे, शिवबाराजे मी आशीर्वाद द्यायला येतो, पण तानाजी एक गोष्ट लक्षात ठेवा, तो पहा कोंढाणा पुरंदरच्या तहात गेलाय, तो जिंकला पाहिजे। महासाहेब जिजाऊंनी सांगावं आणि तानाजी मालुसरेने ऐकावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं आणि तानाजी मालुसरेने ऐकावं, असे होते आमचे पराक्रमी तानाजी मालुसरे। तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले, ती पत्रिका तिथंच ठेवली आणि महासाहेबांना इतकंच म्हणाले, महासाहेब आशीर्वाद द्या, कोंढाणा फत्ते करतो। तानाजी मालुसरेला कोणीतरी सांगितलं, एक कोंढाण्याचा किल्लेदार उदयमान राठोड होता, त्या गडावरती फक्त 1500 सैनिक होते आणि त्याचा बंदोबस्त करणं शक्य आहे असं तानाजी मालुसरेला वाटलं आणि 300-350 मावळे सोबत घेऊन तानाजी मालुसरे अमावस्येच्या रात्री 12 वाजता कोंढाणा जिंकायला गेले। कोण होता उदयमान राठोड? जो शत्रूंना बोलवायचा आणि त्यांना विष काढून मारायचा, तो होता उदयमान राठोड। कोंढाण्याच्या जवळपासच्या 30-35 गावामध्ये एक पार घेतली होती, ते मंदिराच्या समोर अशी वाकून ठेवली होती आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत होता, तो होता उदयमान राठोड। तानाजी मालुसरेने काय केलं, पहिल्यांदा गेले त्या मंदिराच्या जवळ पार वाकून ठेवली होती, ती सरळ केली, मावळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि सांगितलं की मी उदयमान राठोडला मारू शकतो, हा कॉन्फिडन्स पहिल्यांदा निर्माण करण्याचं काम केलं आणि तानाजी मालुसरे रात्री 12 वाजता कोंढाणा जिंकायला गेले। रात्री 12 वाजता गडावरती दोर टाकले, तानाजी मालुसरेवरती गडावरती गेले, पाहतो तर काय 2,500-3,000 सैनिकांची त्या उदयमान राठोडच्या सैनिकांची फौज होती। तानाजी मालुसरे हातात तलवार घेतली, शत्रूंच्या वरती तुटून पडले। 1, 2, 3, 4, 5 पाहता 300-350 लोकांचा तानाजी मालुसरेंनी खात्मा केला, शत्रूच्या वरती तुटून पडले। इतक्यात 3ऱ्या मजल्यावरून उदयमान राठोड हे सगळं चित्र पाहत होता, तो इतकाच म्हणाला, अरे तो पहा तानाजी वाघासारखा लढतोय, फक्त तानाजीला घेरा, मराठी आपोआप पळून जातील।
एकट्या तानाजी मालुसरेंच्या समोर 400-500 उदयमान राठोडच्या सैनिकांनी कडक केलं आणि तानाजी मालुसरेंच्या अंगावरती तुटून पडले. तानाजी मालुसरे दोन्ही हातातल्या तलवार घेऊन शत्रूंच्यावरती वार करत होते. लढता लढता तानाजी मालुसरेंच्या अंगातल्या डाव्या हाताची तलवार खाली पडली. लढता लढता हात निकामी झाला. इतक्यात उदयमान राठोड पाठीमागून आला आणि तानाजी मालुसरेंच्या पाठीवरती वार केला. तानाजी मालुसरे खाली पडले. पुन्हा तानाजी मालुसरेंच्या छातीवरती वार केला. तानाजी मालुसरे खाली पडले. हे चित्र पाहून आमचे मावळे परतीच्या दिशेने चालले होते. त्याच वेळी समोर असणाऱ्या 70 वर्षाच्या शेलार मामांनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या. कोण होता 70 वर्षाचा शेलार मामा? ज्यांचं वय 70 होतं, तोंडात फक्त हातावरती बोलते ते दात होते, पण ज्यांच्या दोन्ही हातात त्या तलवारी तळपत होत्या ते होते तानाजी मालुसरेचे मामा, 70 वर्षाचे शेलार मामा. मामाने काय करावं? त्या दोन्ही तलवारी घेतल्या आणि परतीचे दोर कापले आणि मराठी मावळ्यांना इतकंच सांगितलं, अरे पळून जाऊन मरणं ही मराठ्यांची संस्कृती नाही, लढून मरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे सांगण्याचं काम 70 वर्षाच्या शेलार मामाने केलं. मामांचे शब्द ऐकल्यानंतर रक्ताच्या थरोळ्यात असलेले तानाजी मालुसरे पुन्हा पेटून उठले आणि शत्रूंच्या वरती तुटून पडले. अरे तो पहा तानाजी, असं आमचे शेलार मामा म्हणाले आणि शत्रूंच्या वरती आमचा तानाजी मालुसरे तुटून पडले. 1, 2, 3 नव्हे तर बघता बघता 2,500 सैनिकांचा खात्मा आमच्या मावळ्यांनी केला आणि तानाजी मालुसरेंची मोहीम फत्ते केली. एक मावळा पळत 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 राजगडाच्या दिशेने गेला आणि मासाहेब जिजाऊला इतकं सांगितलं, मासाहेब तानाजींनी कोंढाणा जिंकला. मासाहेब जिजाऊंना प्रचंड आनंद झाला आणि मासाहेब जिजाऊ इतकंच म्हणाल्या, अरे कुठं आहेस तानाजी? मला तुला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून द्यायचं आहे, मला तू कुठं दिसत नाहीस. त्यावेळीची प्रथा आणि परंपरा अशी होती की एखाद्या सुभेदारानं, एखाद्या सैनिकानं, एखाद्या सेनापतीनं एखादं युद्ध आणि मोहीम जिंकली आणि फत्ते केली की त्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जायचं. मासाहेब जिजाऊ राजदरबारात आल्या आणि इतकंच म्हणाल्या, अरे कुठं आहेस तानाजी? मला तुला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून द्यायचं आहे. इतक्या समोर एक पालखी आणि पालखी तानाजींचं प्रेत होतं. डाव्या बाजूला रायबा होता, मागे 70 वर्षाचे शेलार मामा होते. मासाहेब जिजाऊला प्रचंड दुःख झालं. शिवाजी महाराजांना सुद्धा प्रचंड दुःख झालं. महाराज इतकंच म्हणाले, गडासारखा कोंढाणा आला पण सिंहासारखा माझा तानाजी गेला. मित्र, तानाजी मालुसरेंच्या होतात त्या कोंढाण्याचं सिंहगडाचं नामकरण करण्यात आलं. पण तानाजीचा इतिहास आम्हाला काय सांगतो? तानाजीचं मूळ गाव उमरज, राजगडापासून 70 किलोमीटर अंतरावरती तानाजी मालुसरेंचं प्रेत ज्या घाटातून नेलं ना, त्या घाटाला आजही मडघाट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आमच्या मराठ्यांचा आम्हाला इतिहास हेच सांगतो, मराठे जन्माला आले की युद्ध जिंकतात आणि मराठ्यांचा इतिहास घडतो. मराठे मोहिमेवरती गेली की परस्त्री माते समान म्हणतात, तोही इतिहास घडतो. पण मराठ्यांची प्रेत सुद्धा ज्या रस्त्याला जातात ना, त्या रस्त्याला इतिहास प्राप्त होतो. हाच महाराष्ट्रातल्या नव्हे तर या देशातल्या मराठ्यांचा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे. आज युवक दिनाच्या निमित्तानं हा प्रसंग मी याच्यासाठी सांगतोय की ज्या सिंहगडाच्या पायथ्याशी आमचा तानाजी मालुसरेनं हुतात्म्य पत्करलं होतं, त्या सिंहगडाच्या पायथ्याला रेव पार्टी साजरी करणारी वेगळी पिढी जर या देशाच्या बाबतीत जन्माला येत असेल तर आमच्या देशातल्या युवकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी उद्याच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांना सभेच्या निमित्तानं संबोधित करत असताना मला आपल्या सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे की मित्र, आपली एकी, आपली विचारधारा, आपली संस्कृती, आपला मान, आपला सन्मान, आपली भाषा हे आपण सगळ्यांनी जिवंत ठेवणं गरजेचं आहे. मित्र, हे जिवंत जर ठेवायचं असेल तर आपल्यातला एकोपा, आपल्यातलं संघटन, आपल्यातली विचारधारा ही आपण सगळ्यांनी सोबत ठेवली पाहिजे. तर उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना चांगले दिवस येणार आहेत. आणि म्हणून हे उद्याच्या काळात चांगले दिवस आणायचे असेल तर युवक दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की मी खऱ्या अर्थानं भाषेचं रक्षण करेन, मी माणसांचं रक्षण करेन, मी भाषेला समृद्ध करण्याचं काम करेन आणि मराठी माणसाच्या पाठीमागं मी ठामपणे राहील. हा विश्वास जेव्हा तुमच्या माझ्यात निर्माण होईल त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपल्या भाषेचं, आपल्या विचाराचं खऱ्या अर्थानं संरक्षण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला शेवटी इतकंच सांगायचं आहे की मित्र, आपल्याला इतिहास घडवायचा आहे. पण हा इतिहास जर घडवायचा असेल तर सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. तो की ते काय करतात याच्यापेक्षा मी काय करतो हा विचार आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे. हे लढतायत त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे राहिलं पाहिजे. तर उद्याचा खऱ्या अर्थाने इतिहास घडणार आहे. आणि तो इतिहास घडण्यासाठी आपण सगळ्यांनी या सगळ्या लोकांना आशीर्वाद द्यावा आणि मराठी माणसाचं कल्याण या उद्याच्या कालखंडामध्ये व्हावं अशा अपेक्षा आजच्या सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि शेवटी मला इतकंच सांगायचं वाटतं की मित्र, मला संस्कृतच्या प्रचलित सुभाषितापेक्षा तुकारामाचे अभंग बरे वाटतात. अर्थशास्त्राच्या अर्थनीतीपेक्षा मला शेतकऱ्याचेच बोल खरे वाटतात. लाख मोलाची गर्दी गोळा करणाऱ्या बंधू बाबापेक्षा
मला शाळेतलाच मास्तर बरा वाटतो आणि रॅम्पवरती चालणाऱ्या पावलांच्या पेक्षा गावच्या जत्रेतलीच माणसं मला बरी वाटतात. ती माणसं, ती भाषा, ती संस्कृती, विचारधारा मला उद्याच्या काळात जिवंत ठेवायची आहे. आणि हे जर जिवंत ठेवायचे असेल तर जे चांगलं करतात तो काय करतो, त्याला चांगलं काय करतं अशी त्याची मापं काढू नका. मी नेहमी लोकांना विचारतो, किनेकर साहेब, मी व्याख्यानाच्या निमित्तानं गावागावात जातो, लोकांना प्रश्न विचारतो आणि सहज विचारतो की साहेब तुम्ही जगताय कशासाठी. एका माणसानं मला सांगितलं, मी मोठ्या भावाची जिरवाईसाठी जगतोय. छोट्या विचारलं तू कशासाठी जगतोय. तो म्हटला 1 एकर गेलं तरी चालेल पण ह्याची जिरवल्याशिवाय जग बसणार नाही. ही जिरवा जिरवी आडवाडवी आता मराठी माणसाला सोडली पाहिजे. पाय ओढण्यापेक्षा हात द्यायला शिकलं पाहिजे आणि जो लढतोय त्याच्या पाठीशी ठामपणे राहिलं पाहिजे. ते मराठी माणसाने राहावं अशीच अपेक्षा आजच्या सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपल्या आजच्या युवक दिनाच्या निमित्तानं मी शेवटी इतकंच सांगेन की मित्रहो, तरुणानं तरुणासारखं वागावं आणि बापानं बापाला, पोराला पोरासारखा आशीर्वाद द्यावा. आईची छाया, भावाचं प्रेम, वडिलांचं कर्तृत्व आणि तरुणांचं नेतृत्व जेव्हा एकत्र येईल तेव्हा माणूस सक्षम होईल. कारण आमचा इतिहास पराक्रमाचा आहे. अनेक शाया आल्या, त्या सगळ्या शायांना परतून टाकण्याची ताकद फक्त मराठी शाहीत आहे. हे मराठी माणसाला विसरून चालणार नाही. ती मराठी शाही पुन्हा एकदा जागी व्हावी, मराठी भाषा समृद्ध व्हावी, मराठी माणसाचा झेंडा पुन्हा एकदा आटकेपार जावा आणि महाराष्ट्राचा पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मराठी जनाचा इतिहास घडावा अशीच अपेक्षा आजच्या युवक मेळाव्याच्या निमित्तानं करतो. मी पुन्हा एकदा या युवकांचं, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली, त्या सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, आभार मानूया, आपली एकी आशिष ठेवूया आणि उद्याचा इतिहास घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं हीच अपेक्षा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझे विचार मंथन इथंच संपवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धन्यवाद.